नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. कुठल्याही राज्याच्या राजकारणात प्रामुख्याने दोन प्रकारचे मुद्दे असतात. एक असतो तात्कालिक मुद्दा आणि एक सार्वकालीन मुद्दे. मराठा आरक्षण हा मुद्दा दुसऱ्या प्रकारातला म्हणजे सार्वकालिक या विषयात मोडणार आहे. कित्येक निवडणुका आल्या आणि गेल्या, मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा यावर कोणतंही ठोस उत्तर दिल्या विना पार पडल्या. ना कुठला राजकीय पक्ष त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. वर्षानुवर्ष हा प्रश्न त्यामुळे एक प्रकारे प्रलंबितच राहिलेला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रलंबित मुद्द्यावर एक वेगळीच भूमिका घेत या विषयाचा रोख अगदीच वेगळ्या दिशेला वळवला आहे. सर्वच जातीतल्या मागासांना म्हणजे अगदी उच्च जातीचे असतील तरीसुद्धा त्यांना केवळ आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका पवारसाहेबांनी मांडली. राष्ट्रवादीच्या या नव्या भूमिकेमुळं मराठा आरक्षणाच्या मूळ मागणीतला जोरच कमी होईल का? केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जिवंत होतोय का? आर्थिक निकषांवर आरक्षण देणं शक्य तरी आहे का? आणि मराठा आरक्षणाच्या मागणीचं नेमकं भवितव्य काय? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मराठा आरक्षणाचा पॉवर गेम या खास कार्यक्रमात. मराठा आरक्षणाचा पॉवर गेम या खास कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत प्रवीण गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड. प्रवीण गायकवाड, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. माझ्यासोबत आहेत प्रकाश पवार हे राजकीय विश्लेषक आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातल्या जातींच्या राजकारणाचा आणि एकूणच जातींच्या अर्थव्यवस्थांचा, त्यांच्या सामाजिक अस्तित्वाचा, सामाजिक प्रतिष्ठेचा त्यांचा अत्यंत जवळचा आणि निरपेक्ष असा अभ्यास आहे. त्यांचं या कार्यक्रमात विशेष स्वागत. माझ्यासोबत आहेत रविकिरण देशमुख हे एक वेगळे पत्रकार आहेत, निरपेक्ष आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा एखाद्या प्रश्नावर अलग राहून ठोस भूमिका घेण्याबद्दल ते आजपर्यंत प्रसिद्ध आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा या विषयाचा त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास आहे. रविकिरण, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात तुमच्यापासूनच करूया. मराठा आरक्षणाचा पॉवर गेम, यातला पॉवर हा शब्द आम्ही का वापरला हे आपल्या लक्षात आलं असेल. आज शरद पवार साहेबांनी एक वेगळ्या प्रकारे मागणी केली आणि ती वेगळी मागणी अशी होती की जात कोणतीही असो, केवळ आर्थिक मागासलेपण हा निकष लावून त्यात आरक्षण दिलं जावं. एक प्रकारे मराठा आरक्षणाची जी मागणी होती त्याला कुठेतरी आता छेद जातोय, त्याचा जोर कुठे कमी होतोय, त्याचं टोक कुठेतरी कमी होतंय असं वाटत नाही का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा मराठा आरक्षणाचा मागणीचा इतिहास काय सांगाल? मी थोडंसं आपल्याला ह्या विषयाच्या मागे घेऊन जातो. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये. त्यावेळी आपण 1950मध्ये प्रजासत्ताक झालो आणि आपण एक घटनेमध्ये असं सर्वात महत्त्वाचं कलम स्वीकारलं, ते म्हणजे हे राज्य कल्याणकारी राज्य म्हणून काम करेल, वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेटच्या मूळ गाभा असा आहे की तिथे येणाऱ्या लोकप्रिय सरकारने समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्याच्या कल्याणाच्या योजना आखल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं महाराष्ट्राला आजपर्यंत जे काही नेते मिळत गेले, माझ्या पर्टिक्युलरली आता मी मराठा समाजावर बोलत असताना असं सांगेन की आपण जर प्रत्येक दशकातली प्रत्येक सरकारमध्ये जर बघायला गेलो तर प्रामुख्याने मराठा समाजाचं प्राबल्य इथं दिसून आलं. परंतु त्या प्राबल्याच्या त्या नेतृत्वाबरोबर मराठा समाज पुढे गेला का? तर अर्थातच आज उत्तर नाही आहे, कारण तोच समाज आता आरक्षणाची मागणी करतोय आणि अनेक लोक बाजूला उभे राहून हिणवत आहेत मराठा समाजाला की तुम्हाला आरक्षणाची गरज काय असेल. किंवा स्टॅटिस्टिक्स असं आहे की 54% मतदारसंघ असे आहेत की जिकडे आजपर्यंत एकदाही नॉन मराठा आमदार निवडून आलेले नाही. तीच गोष्ट अनेक लोकसभा मतदारसंघांची आहे. त्याहीपेक्षा सुद्धा जातीचं आरक्षण हा विषय जरी नसला तरी सुद्धा जागा, लँड होल्डिंग महाराष्ट्रातलं, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, सहकारी संस्था, या सगळ्यामध्ये आपल्याला आज मराठा समाजाचं प्राबल्य दिसतं. ते त्यांच्या कर्तृत्वावरही असेल. कारण मराठा समाज असो किंवा दुसरा कुठलाही समाज असो, अनेक समाज असे आहेत प्रागतिक ज्यांनी स्वतःच्या आर्थिक प्रगती किंवा गरिबीविषयी नेतृत्वाला जबाबदार धरून त्याला कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं नाही आहे. धर्म ही जशी अफूची गोळी आहे असं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तसं जात ही सुद्धा एक अफूची गोळीच आहे ना. आपला नेता पुढे जातो याचाच सर्व समाज आनंद मानत राहिला. तो झोपडीत राहिला तरी त्याला माझा नेता मोठा झाला याचा आनंद वाटत राहिला, म्हणून नेते मोठे झाले, समाज मागे राहिला. आज अशी परिस्थिती आहे की जवळपास 33% आसपास मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु त्यापैकी 60% या समाजाकडे म्हणजे हा समाज अल्पभूधारक आहे, त्याच्याकडे जमीन नाही आहे.
पूर्वीचा काळ गेला जेव्हा देशमुख पाटलांकडे हजारो एकर जमिनी होत्या, शेकडो एकर जमिनी होत्या. आज 5 एकर, 3 एकर, 2 एकरवर हा समाज आलेला आहे. याचा दोष कोणाला द्यायचा? मग प्रागतिक नेमकं कोण आहे? उरलेला 40% आहे का? मग त्यापैकी 15% तर आज भूमिहीन आहे, म्हणजे शेतमजूर आहे तो, तर दुसऱ्याच्या शेतावर जातो. मग असं असेल तर खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, त्याच्या आधीचा कालेलकर आयोग असेल, केंद्रीय आयोग असतील, मंडल कमिशन असेल, या सगळ्यांनी मराठा आरक्षणाची मागणी वेळोवेळी त्यांच्या समोर आलेली असताना सुद्धा एक प्रकारे त्याच्या विरोधातली भूमिका मांडलेली आहे. हा विरोधाभास कसा जस्टिफाय करायचा? सामाजिक प्रतिष्ठा हीच मराठ्यांच्या नेहमी आडवी आलेली आहे की तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप प्रगत आहात. प्रतिष्ठा आहे कारण साखर कारखाने तुमच्याच नेत्यांचे आहेत, जिल्हा बँका तुमच्याच नेत्यांच्या आहेत, सूतगिरण्या तुमच्याच नेत्यांच्या आहेत, शिक्षण संस्था तुमच्याच नेत्याच्या आहेत ना. कोल्हापूरला विवेकानंद शिक्षण संस्था घ्या, नाशिकला नाशिक जिल्हा शिक्षण मराठा हे घ्या, शिक्षण प्रसारक संस्था घ्या, अमरावतीचे सुप्रसिद्ध शिक्षण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ घ्या किंवा लातूरचं शिवछत्रपती शिक्षण घ्या. तुम्हाला जिथं तिथं हीच लोक दिसतील, परंतु त्या नुसत्या ह्या दिसण्यामागचं वास्तव जे आहे हे कुणी स्वीकारलं नाही. म्हणून हा समाज आज अक्षरशः आज आपण माझं म्हणणं आहे की कुणीही सर्वे घ्यावा मुंबई पुण्यामध्ये आणि हॉटेलवर काम करणारी मुलं प्रामुख्याने कुठल्या कुठल्या समाजाची आहेत, लॉजवर काम करणारी मुलं, मजुरी करणारे लोक, दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करणारे लोक, यामध्ये रविकिरण देशमुख ही मुलं जशी मराठा समाजातनं आलेली असतील तशीच ती इतर समाजातनंही आलेली असतील, त्यात उच्चवर्णीय असतील, असू शकतील. बिलकुल. मग आरक्षण हे लोकप्रतिनिधित्वाचं लक्षण मानायचं का गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम मानायचा? भारतासारख्या देशामध्ये जिथं सर्व बाबी सरकारकडे एकवटलेल्या आहेत, विदेशात ही परिस्थिती नाही आहे. विदेशामध्ये तुम्ही फिरत असताना साहेब तिथे सरकार अस्तित्वातच येत नाही, कारण सरकारने अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत पॉलिसी डिसिजन की तुम्हाला सरकारची गरजच पडत नाही. इथे खोकला आला तरी सुंठ घ्यायची झाली तरी सरकारचा संबंध येतो. सरकारच्या हातामध्ये सर्व गोष्टी एकवटून ठेवल्यामुळे आणि सरकारच्या मदतीशिवाय तुमची प्रगतीच अशक्य असल्यामुळे आरक्षण मागण्याशिवाय दुसरा काय पर्याय राहतो या समाजाकडे? आरक्षण मागितल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहतो? अशा प्रकारची एक भूमिका आता रविकिरण देशमुख यांनी मांडलेली आहे. त्या भूमिकेवर इतर मतमतांतरही आपण घेणार आहोत. आपण जाणार आहोत प्रवीण गायकवाड यांच्याकडे. प्रवीण गायकवाड 1909 साली शाहू महाराजांच्या 1909 साली पहिल्यांदा मराठा समाजाचा आमदार निवडून आला आणि त्यावेळेला शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आरक्षण मराठ्यांना दिलं होतं, परंतु त्यावेळेला सत्ताधारी पक्षात एक प्रकारे सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी मराठा नव्हते. काळ आता बदलला. काय सांगाल तुम्ही? आज शरद पवार साहेबांनी त्याला एक वेगळीच दिशा दिलेली आहे. त्यांनी आर्थिक निकष सांगितला आहे, जातीचा निकष नाही सांगितलेला. मूळतः काय आहे, हा संपूर्ण जो विषय आहे या देशातल्या धर्मव्यवस्थेवर आधारित आहे. या धर्मव्यवस्थेची जी मनुस्मृती संहिता होती, जी पूर्वी स्वातंत्र्य भारतापूर्वी 100% ब्राह्मणांसाठी जागा आरक्षित ठेवत होती. स्वतंत्र भारतामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक हा निकष 340व्या कलमाप्रमाणे ओबीसींसाठी आल्या, अस्पृश्यांसाठी 41 आला आणि आदिवासींसाठी 42 आला. आणि खऱ्या अर्थाने त्या बहुजन समाजातला जो मोठा घटक आहे त्यांना हक्क अधिकार मूळ प्रभावामध्ये आणण्यासाठी आला. पण सर तुम्हाला मी एक सांगतो की पहिल्यांदा 1902 मध्ये आरक्षण शाहू महाराजांनी दिलं. 1932च्या गोलमेज परिषदमध्ये पहिल्यांदा राजकीय आरक्षण आलं. मराठा समाजाला 7 जागा होत्या. आपण जो काका कालेलकर आयोगमध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता, मी दुरुस्त करतो की मराठा समाजाचा काका कालेलकर आयोगामध्ये समावेश होता, तो 1953 आणि 55 मध्ये झाला. मंडल आयोगामध्ये सुद्धा समावेश आहे, परंतु मंडलनी ही भूमिका घेतली की राष्ट्रगीतामध्ये प्रवीण गायकवाड, मी तुम्हाला या ठिकाणी एवढा करता थांबवतोय. प्रवीण गायकवाड, 1 मिनिट. तुम्ही आता कालेलकर आयोगाचा उल्लेख केलात. कालेलकर आयोग आहे 1953-54 मधला आणि तो मराठवाड्यातल्या निजामांच्या काळातल्या मराठ्यातला होता. त्यावेळेला मराठवाड्यातला मराठा हा निजामांच्या सत्तेत नव्हता आणि त्याची ऍप्लिकेबिलिटी ही फक्त मराठवाड्यापुरती होती. संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी हे निकष लावता येतील असं वाटतं का आपल्याला? सर माझ्याकडे काका कालेलकरचं डॉक्युमेंट आहे आणि सगळ्या म्हणजे तुम्हाला सांगतो, बॉम्बे स्टेट होतं, नागपूर स्टेट होतं, मद्रास स्टेट होतं, बेंगलोर स्टेट होतं. त्यामुळं या सगळ्या स्टेटमध्ये मराठा समाजाचा समावेश असल्याचे पुरावे आहेत ना माझ्याकडं. अहो ते फार जाऊ द्या काका कालेलकरचं. आज तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये ओबीसी मध्ये मराठा आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, हैदराबाद जिथं आहे ते आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसी मध्ये आहे.
आणि मराठा समाज हा कुणबी आहे हे मी म्हणत नाही, तर शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेट टू बी ऑफ द सेम रेस. हे हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन आहे. शिवाजी राजे हे कुणबी या होते, काळामध्ये महात्मा कुणाला माहित ज्योतिराव फुले नव्हतं. यांनी सांगितलेलं आहे शिवाजी राजे हे कुणबी होते असं महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलंय. पण मला तुम्ही सांगा याचा आत्ता 2013 मध्ये आपण काय संबंध जोडणार आहोत, जरा समजून सांगा प्रेक्षकांना. नाही नाही, हे आमची साधी लढाई आहे की मराठा विरुद्ध दलित हा मंडलला विरोध झाला पहिल्यांदा, त्याच्यामुळे नामांतराला विरोध झाला, नंतर रिडल्स पुस्तक जाळलं गेलं, मग मराठा दलित वाद झाला. तो संपवायला पाहिजे, कारण आरक्षणाच्या निमित्ताने फुलेशाह आंबेडकरांचा विचार समाजामध्ये नेता येईल ही सामाजिक भूमिका आहे. पण आता नव्याने काय झालेलं आहे की मराठा विरुद्ध ओबीसी हे विरोध करायला लागले. महात्मा फुलेंनी बहुजन विरुद्ध अभिजन, आर्य विरुद्ध अनार्य, शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र ही जी व्याख्या मांडलेली आहे, बहुजन समाजामध्ये मराठा समाज येतो जो शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा समर्थक आहे, पण वर्गवारीमध्ये तो खुल्या वर्गामध्ये जातो. म्हणून ब्राह्मणांची जी भूमिका आहे ती आपली समजतो. मुळात ब्राह्मणांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची जी शरद पवारांनी भूमिका घेतली किंवा मुस्लिम समाजाला मुळात आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही, कारण 1992ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये निकाल झालेला आहे की नरसिंहराव सरकारने 10% आर्थिक निकषावर आरक्षण दिलं होतं, ते रद्द करण्यात आलं, कारण ते घटनेत तरतूद नाही. घटनेने आरक्षण सामाजिक न्यायासाठी आणलेलं आहे. हा इथला कुणबी म्हणजेच शेती करणारा. तुम्ही एक लक्षात घ्या निरगुडकर सर, आपण आहेर, यादव, मोहंतो, हे जाट, इकडचे रेड्डी, नायर, अशा मी कितीतरी जाती सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये. माळी, कुणबी घ्या थोडा वेळ, वंजारी, धनगर हे जमीनदार लोक आहेत आणि यांच्या मोठ्या जमिनी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा देशमुखी आणि पाटीलकी आहे. एवढंच नाही तर आदिवासींचा गौंड राजा होता, म्हणजे आदिवासींमध्ये सुद्धा राजा होता. प्रकाश पवार, मराठ्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची आजची परिस्थिती म्हणजे राजकीय स्पर्धा तीव्र स्वरूपाची वाढलेली आहे आणि या राजकीय तीव्र स्पर्धेमध्ये मराठा समाज हा अत्यंत भावनिक झालेला आहे, भावुक झालेला आहे. त्याला असं वाटतं की आपण हातबल झालेलो आहोत. त्याच्यामुळे तो शांतपणे विवेकीपणाने निर्णय घ्यायला तयार नाही. याच्यामुळे बरेचसे त्यांच्या भूमिका ह्या एका अर्थाने लुटूपुटूच्या लढाया होऊन बसलेल्या आहेत. हे एकूण राजकीय मोहिमेवरचं त्यांचं चित्र आहे. जर तुम्ही आर्थिक पातळीवरती बघायला गेला तर शेजारच्या कर्नाटक जिल्ह्याच्या निम्मसुद्धा पाणी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामधल्या मिळत नाही. मग पंजाब आणि हरियाणाशी तुलना करणं खूप दूरची गोष्ट आहे. अशा पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्रातील जो शेतकरी असेल तो मराठा समाजातला असेल, त्याला इथला राज्यकर्ता वर्ग आपला कधीही वाटत नाही. त्याच्यामुळं तो राज्यकर्त्या वर्गाच्या विरोधात बंड करतो किंवा ती क्रांतीचीच भूमिका आहे असं म्हणावं लागेल. ही आजची परिस्थिती आहे आणि हे सातत्याने घडत आलेली घटना आहे. आता मुद्दा राहिला तो म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचा, शैक्षणिक परिस्थितीबद्दलचा. तर सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीबद्दल कोणीही सर्वेक्षण चांगलं केलेलं नाही. त्याच्यामुळं मराठा समाजातले लोक किती शिकले आणि त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे आणि किती चांगली कौशल्य आहेत याचं कुठंही चांगलं मूल्यमापन उपलब्ध नाही. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारला सामाजिक महिलांच्या स्थितीबद्दल, तर महिलांबद्दल शिकवलं तरी त्या महिलेला नोकरी लावायची का नाही याच्याबद्दल धरसोड असते. जर समजा नोकरी लावलीच गेली तर तिच्यावरती अनेक बंधनं असतात. पुढे तुम्ही असा प्रश्न विचारला गेला की त्यांच्या उत्पन्नाचे गट कोणते आहेत, तर हेही सरकारने कधी तपासून पाहिलेलं नाही. आणि मराठा समाजाला अंतर्गत मराठा समाज काय म्हणतो म्हणजे देशमुख पाटील गरीब मराठ्यांना काय म्हणतात आणि बाहेरचे म्हणजे ओबीसी मराठ्यांना काय म्हणतात आणि ब्राह्मण समाज आणि उच्च जाती मराठ्यांना काय म्हणतात, हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसायला लागतं की मराठा समाजाकडे पाहताना वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन निर्माण झालेले आहेत की हे दृष्टिकोन मराठ्यांना माणूस म्हणून वागणूक देणारे नाहीत. याच्यामुळं आपोआपच मराठा समाज हा राज्यकर्त्यांच्या विरोधात जातो, कधी काळी तो ब्राह्मण समाजाच्या विरोधात जातो, तो ओबीसींच्या विरोधात जातो आणि मग असा कोंडीत सापडलेला एकमुखी उद्विग्न झालेला रूप म्हणून हे महाराष्ट्रात पुढे आलेलं चित्र आहे.
महाराष्ट्रातलं चित्र मराठ्यांचं तुम्ही अत्यंत नेमकेपणे आणि अत्यंत मोजक्या शब्दात मांडलेलं आहे. आपल्यासोबत विनायक मेटे तुम्ही या कार्यक्रमात पोहोचू शकलात त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. पोहोचू शकलात या वाक्याखाली बरंच काही आलंय, त्याचा अंदाज तुम्हाला आणि तिथल्या औरंगाबादच्या प्रेक्षकांना निश्चित आलेला असेल. मला सांगा, पवार साहेबांनी एक प्रकारे पुन्हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एक वेगळी दिशा किंवा गुगली टाकलेली असं वाटतं का आपल्याला? मराठा आरक्षण ह्या प्रश्नाऐवजी जातीचं आरक्षण नसता ते आर्थिक निकषांवर असावं अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. काय सांगाल आपण? नाही, असं आहे उदयजी की पवार साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये जी माझ्याशी चर्चा झाली आणि जी मी वर्तमानपत्रामध्ये वाचलंय त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे प्रचलित आरक्षण आहे त्याला धक्का न लावता ते अबाधित ठेवून जे 52% व्यतिरिक्त जे असणारा जो वर्ग आहे, घटक आहे, त्याच्यामधल्या गरिबांना हे आरक्षण दिलं पाहिजे. आता त्यांनी असं कुठंच म्हणलेलं नाही की या कॅटेगरीमध्ये द्यावं की देऊ नये किंवा अन्य असं काही म्हटलेलं नाही, पण गरिबांना दिलं गेलं पाहिजे. आमची सुद्धा मागणी हीच आहे की प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित जे आरक्षण आहे त्याच्यामधून आम्हाला मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा. मला तुम्ही सांगा, विनायक मेटे 52%ला हात न लावता उर्वरित मधनं द्यायचं याचा खुलासा शरद पवार साहेबांनी केलेला नाही. किमान महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही तरी आम्हाला एज्युकेट करा या बाबतीत की हे कसं करणार. कारण आर्थिक निकषांवर करायचं झालं तर त्याला संविधानाच्या विरोधात जाईल. ते अनेक आयोगांचे त्याला पार्श्वभूमी आहे, तेही आपल्याला सगळी माहिती आहे. हो, निश्चितपणे. तुम्ही हे करणार कसं? उर्वरित आपल्याला या बोला. नाही, उदयजी, मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपण जरा ऐकून घ्या माझं म्हणणं की, आणि मला बोलू द्या की आज जे आरक्षण आहे ना महाराष्ट्रामध्ये हे 52% आरक्षण आहे. म्हणजे आपण 2-3% आपण क्रॉस केलेलं आहे. मग 52%च्या आपण 52% जर गेलेलो 3% जास्त तर मग आणखी 25% आपण जाऊ शकतो. राहिला प्रश्न की आर्थिक निकषावर, हे आपण म्हणताय ते बरोबर आहे. आर्थिक निकषावर जायचं असेल तर भारतीय संविधानामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती करावं लागेल आणि ते महाराष्ट्राच्या हातामध्ये नाही. पण महाराष्ट्र शासनाची जर इच्छा असेल आणि त्यांची मानसिकता असेल तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकतं. ते 2 पद्धतीनं आहे. एक, राज्य मागासवर्गीय आयोगाने जर शिफारस केली पण त्या राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये हरिनरके सारखे जे जातीवादी लोक बसलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. नंबर 1. नंबर 2, ज्या कर्नाटक सरकार आणि जोशी यांच्या खटल्याचा निकाल हे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे 94 मध्ये. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर एखाद्या राज्याला असं वाटलं की एखाद्या समाजाला आरक्षण द्यावून त्याला संधी द्यावी आणि त्याला पुढे आणावं तर त्या राज्यातल्या त्या समाजाचं ते सर्वेक्षण करावं, सर्वव्यापी सर्वेक्षण करावं. जे मगाशी म्हणालो, मला तुम्ही एक सांगा, हरिनरके यांचा तुम्ही आता मुद्दा काढला, देऊ शकतं. हरिनरके यांचा मुद्दा काढला. आपण एक एक मुद्दा तुमचा घेऊया. या हरिनरकेंची अपॉइंटमेंट कोणी केली? अपॉइंटमेंट तुमच्याच पक्षानं, अपॉइंटमेंट तुमच्याच सरकारनं केली आहे, ज्याच्यात तुम्ही सहभागी आहात. मी आपल्याला एक सांगतो, किमान 25 पत्र सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला दिलेले आहेत. तोंडी स्वतः चर्चा केलेली आहे. सभागृहामध्ये या विषयावर सभागृह बंद पाडलेला आहे की या अशा जातीवादी लोकांना तुम्ही त्या आयोगावरून दूर करा. तसं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. हे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे आपल्या माध्यमातून आणि अन्य प्रकारे सुद्धा. पण मुद्दा तो आहे की या माध्यमातून एक आरक्षण शासन देऊ शकतं आणि दुसरं सर्वकष डाटा एकत्र करून गरीब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं. अडचण अशी आहे उदयजी की आमची गरीब पोरं त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहतात.
लागलेले आहेत, त्यांना संधीपासून वंचित राहायला लागलेले आहेत, जे मुलं असतील मुली असतील यांना न्याय देतात. आम्ही ओबीसीला न्याय देतो, आम्हाला कधी आमचं काही म्हणणं नसतं. मागासवर्गीयाला न्याय देतो, आमचं काही म्हणणं नसतं. मागासवर्गीयाला न्याय देता, आमचं काही उलट यांना न्याय द्या हे आमचं म्हणणं असताना आम्हाला जेव्हा न्याय द्यायची किंवा आमच्यावर अन्यायाची जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा अन्य लोकांच्या पोटात का दुखतं हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं स्पष्टपणे म्हणतंय आपल्या माध्यमातून या राज्यातल्या ओबीसीच्या किंवा अन्य नेत्यांना की आपण आमच्या जे मुलांचं उद्या भविष्य, मुला मुलींचं जे भविष्य अंधकारमय होऊ घातलंय त्यांना न्याय देण्याच्या करता तुम्ही विरोध करू नका. तुम्हाला आम्ही सोबत घेऊनच पुढे जाणार आहोत. तीच भूमिका आहे आज सुद्धा आणि उद्या सुद्धा. आणि आपल्याला हेही स्पष्ट सांगू इच्छितो की ही भूमिका आमची जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही शिवसंग्रामच्या माध्यमातून जो सुरू केलेला आहे तो थांबवणार नाही. बाकीचे सुद्धा अनेक संघटना काम करतायत, त्याचा सुद्धा हा लढा शेवटपर्यंत थांबेल असं मला वाटत नाही. कारण काही झालं तरी तात्कालिक स्वरूपाच्या फायद्यापेक्षा उद्याच्या पिढीचं भवितव्य आम्हाला जास्त महत्वाचं वाटतंय आणि त्या भवितव्याकरता आम्ही लढाई सुरू ठेवू. विनायक मेटे, ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी अतिशय छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. हे सगळं निवडणुकीच्याच तोंडावर आम्हाला का बरं सुचतं? जरूर मी बोला बोला. नाही, मी आपल्याला स्पष्ट उदयजी सांगतो, कारण गेल्या वेळेस सुद्धा गेल्या अनेक वेळा सुद्धा आपण हा प्रश्न उचलला तेव्हा प्रत्येक वेळेस सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर याच्यावर आवाज उठवला तेव्हा शासनाच्या वतीनं आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं गेलं, परंतु ते पाळलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती. आणि म्हणून जर राज्यकर्त्यांना आणि पक्ष कोणताही पक्ष असो त्या पक्षाला जर निवडणुकीचीच भाषा जर कळत असेल तर मग आपण निवडणुकीच्या वेळेसच हे केलं. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हा निसर्गाचा नियम आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हा जरी निसर्गाचा नियम असला तरी आजपर्यंत या विषयाकरता आलेले खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, केंद्रीय आयोग असेल, मंडल कमिशन आहे, या सगळ्यांचा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र या संदर्भातला अत्यंत वेगळा आहे. या सगळ्याचा आपण वेध घेणार एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मराठा आरक्षणाचा पॉवर गेम. झी 24 तास, एक पाऊल पुढे.